हॅलो फ्रेंड्स, तर मी इथे अळूवडीसाठी मसाला तयार करते आहे. आलं, लसूण, सांबार आणि मिरची याचं. आणि मी इथे घेतलेले आहे 2 चम्मच बेसन. मग त्यामध्ये टाकतो आहे तिखट, हळद, मीठ. आणि मी इथे घरी तांदळाचं पीठ तयार करून घेतलं आहे, कारण माझ्याकडे नव्हतं, तर मी 2 चम्मच घेतलेलं आहे. त्यानंतर मग मी टाकते आहे 2 चम्मच तीळ. भरपूर तीळ तुम्ही टाकू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. आता जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती मिरची, आलं, अद्रकची, ती आपण मिक्स करूया त्यामध्ये. त्यानंतर त्याला पाणी टाकून छान भिजवून घेऊया. हे सारण ना एकदम घट्टही नको आणि पातळ पण नको. पण मी यामध्ये एक गोष्ट विसरली, ती म्हणजे चिंचेचं पाणी टाकणं. मी आता त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकते आणि त्यामुळे ते थोडं पातळ झालं, त्यामुळे अजून मी 2 चम्मच बेसन मिक्स केलं आहे त्यामध्ये. झाले आहे. आपण याचे देठं काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला वडीमध्ये ते जाणवणार नाही. आणि त्यानंतर याला लाटण्याने लाटून घेईन, म्हणजे आपलं पान हे पूर्ण प्लेन होऊन जाणार. त्यामुळे आपल्याला वड्या पाडताना त्रास नाही होणार त्या देठांचा. म्हणून आपण ते पानं प्लेन करून घेतो आहे सगळेच. तर चला, तर मग आपण आपल्या पानांना आता छान बेसनाचं सार लावून घेऊया. पूर्ण बेसन असं प्लेन लावलं पाहिजे पानांना. एक कुठे जास्त कुठे कमी असं नका. आणि आता दुसऱ्या पानांना असं आपण 5 पानांना एकमेकांवर बेसन लावून घेऊया. एक सरळ तर एक उलटं असं करून. तर असे मी 5 पानं घेतलेले आहे एकमेकांवर. त्यांना लावून घेतो आहे आपण सारण. आणि त्यानंतर आपण त्यांना पॅक करूया आणि उकळवायला ठेवूया. अशा पद्धतीने मी हे वडी पॅक करून घेते आहे दोन्ही साईडनी, आणि त्यावरती पण आपण सारण लावून घेऊया. बघा, मी असं सारण लावून घेतलं आहे. बस अशा पद्धतीने हे पॅक करून घ्यायचं. आणि मग त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळवायला ठेवायचं आणि वरती जाळी ठेवून हे जे आहे आपण बनवलेलं हे ठेवून द्यायचं. त्यावर ॲटलिस्ट 10 ते 12 मिनटं लागतात हे उकळायला. आता आपण यावर झाकून देऊया आणि उकळू देऊयात. दुसरीकडे आता आपण खोबरं भाजून घेऊया गॅसवर थोडंसं, आणि मसाला तयार करून घेऊया रस्स्यासाठी. तर मी इथे घेतली आणि थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं आणि हे जे खोबरं आपण भाजून घेतलं आहे त्याला तोडून मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक करून घ्या. आता आपण आपल्या गंजामध्ये तेल घेऊया 2 ते 3 चम्मच. आणि इकडे आपण सुखा मसाला भाजून घेऊया. धने, जिरं, कलमी, मोठी विलायची आणि 6 जिरं. आपलं तेल गरम झालं आहे. आपण जिरं मोहरी टाकून घेऊया त्यामध्ये, आणि एक कांदा, त्याला छान लालसर होऊ देऊया. त्यानंतर आपला जो आपण केलेला बारीक मसाला आहे वाटण, ते आपण टाकून घेऊया यामध्ये. 5 मिनटं शिजू दिल्यानंतर ऑलमोस्ट आपला मसाला शिजलेला आहे. त्यानंतर आता आपण त्या मसाले टाकून घेऊया. तिखट, हळद, थोडंसं अजून तिखट टाकलं आहे मी. आता आपण यामध्ये जो खडा मसाला भाजून घेतलेला होता आणि त्याला बारीक करून घेतला होता, तो आपण 2 चम्मच टाकूया. हे बघा, आपण टाकून घेऊया आणि त्याला चांगलं शिजू देऊया तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर आपण 2 ते 2.5 चम्मच यामध्ये मीठ टाकून घेऊया. आणि माझ्याकडे ना गरम मसाला नाही आहे, तुम्ही वाटल्यास यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता. आता त्याला छान परतून घेऊया आपण, आणि मग 2 मिनटं झाकून त्याला चांगलं शिजू देऊया तेल सुटेपर्यंत. तर आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ॲटलिस्ट त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि त्याला चांगलं उकळू देऊया रस्स्याला. हे बघा, मी 2 ग्लासच्या जवळपास पाणी टाकून घेते आहे त्यामध्ये, आणि त्याला झाकून आपण छान उकळू देऊयात. झालं आहे आपलं हे उकळलेले आहे पानं, आणि त्याच्या आपण आता वड्या पाडून घेऊयात. किती मस्त वाटते ना जाळीदार अशा वड्या आकार. मला तर खूप आवडतात या अळूच्या पानांची भाजी. तुम्हाला कशी वाटते अळू वडींची भाजी, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. बस आता आपण तळून घेऊया यांना.
आणि तळण आपण मंद टू मीडियम आचेवर त्यांना तळून घेऊया छान क्रिस्पी. खूप क्रिस्पी होतात त्या आणि खायला तर खूपच छान वाटतात. मला तर ह्या अशाच खायला खूप जास्त आवडतात. सो आता दुसऱ्यांदा आपण तळून अजून ह्या वड्या तळून घेऊया. आता आपलं पाणी हे जे रस्सा आहे हा उकळलेला आहे आणि यामध्ये मी ह्या वड्या टाकते आहे आणि लगेच गॅस बंद करून घेते आहे, कारण ही जी हंडी आहे मातीची, इथे गॅस बंद केल्यावर पण ह्या वड्या उकळत राहतात, कारण की जी हंडी असते मातीची ही गरम असते. सो तुम्ही पण लगेच बंद करा आणि इथे आपण आपली भाजी तयार झालेली आहे आणि आपण केलेली आहे प्लेटिंग. सो झाली आहे आपली भाजी तयार.